हाय गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूबच्या दुनियेत. त्या मित्रांनो, आम्ही चाललो आहे, ट्रेकला चाललो आहे आम्ही. मी आहे घोटीला, परत एकदा घोटीला आल्यावर कुठेतरी फिरायला जातोच आम्ही. मग तोपर्यंत नाश्ता करतो आणि सांगतो तुम्हाला कुठं जातो ते. यायचे पोरी सारखे नखरे, ते घालू ते घालू. आपण नाईट पॅन्ट घाल, नाईट पॅन्ट. आम्ही ट्रेकला चाललो आहे आणि आपण पोलीसच्या वर्दीत जसं काय खाकी पॅन्ट घालतोय बाई. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आम्ही झालोत रेडी. आरशात काय माहिती दिसते का नाही. नाईट पॅन्ट वगैरे आवरून झाला आहे माझा आणि निघू थोड्या वेळाने. जातो आम्ही रतनगड. भेटत होतो मला कोण कोण येत ते. तर मित्रांनो, आम्ही रेडी झालो. माझा भैया आवडतोय. हेमंतला पण फोन केला होता, तो पण निघतो आता. मग आम्ही भेटू सगळे घोटीत. तर आपले आम्ही घोटीत पोचलो आहे आणि आपली गँग पण इकडं आली आहे सगळी. हे वा दिसत असतील तर वा होय. हे आपली पहिलीच पब्लिक आहे आणि झालेच सगळे रेडी. मग अजून कोणी यायचं बाकी आहे रे? कोणी यायचं बाकी आहे रे अजून? कोणीच नाही येते आता. तर आम्ही निघतोय थोड्या वेळाने, दाखवतो कोण कोण आहेत. काय है इसको तो आपने देखा ही नहीं होगा. हा माधव आहे, हा आपला करण बघत आहे. पैची बॉडी वेट झाले मस्त. आख्याची डेअरी झाली. इकडं कडे आहे आणि तिकडे नेते आहे बस. तर मित्रांनो, आम्ही कळसुबाईला आहेत, पण आपल्याला इथं ट्रेक नाही करायचं. आपल्याला जायचं आहे रतनगड. काय रे, कुठं जायचं आहे? रतनगड. तर मित्रांनो, आम्हाला जायचं रतनगड. आम्ही थांबलोय सध्या. काय घ्यायला थांबलोत, पण काय म्हणते काहीतरी घ्यायला थांबलो होतो, पण आता निघतोय आणि भेटतो तुम्हाला रस्त्यात डायरेक्ट. आम्ही कळसुबाई दाखवून देतो तुम्हाला. हे कळसुबाईचं शिखर. तो हम चले. Guys, follow me on Instagram for exclusive content. गाईज, हा आहे ना पुण्याचा आहे, पण तो पुण्याला तुम्हाला फक्त एकच पेठेत भेटेल. मित्रांनो, आम्ही नाश्ता वगैरे केला आहे, चहा वगैरे झालं पिऊन आणि निघतोय आता इथून डायरेक्ट. कळसुबाई शिखराच्या खाली आहेत आम्ही. आता इथून निघू डायरेक्ट रतनगडसाठी. यू रेडी गाईज? येस. तर आम्ही रेडी झालो होतो आणि हा बाई ऑर्डर बुक केले जातील बाई. तर आपण लई दिवसांनी आलोय. कधी याला काय बोलता रे, वेट एन्जॉयला गेलो होतो. त्याच्यानंतर दुसरा व्लॉग आहे. या आमचे बॉडी बिल्डर स्वप्नील डावारे. तिकडं बंदूक गेले जेवायला, नाश्ता पाणी हा त्याचा मित्र आहे गल्लीतला. माझा पोर आहे. गुड मॉर्निंग. एकच नंबर दिसते तुला फक्त. बाळकृष्ण कडुके सुपुत्र गाडी चालवणे आधी गाडी पे बैठ नाही. आता या वेळेला बसू दे माझ्यासोबत. बैठ केला उडो घेऊन जातो. अरे आम्हाला हेवी रायडर घरी जायचंय. तर मित्रांनो, आपण रतनगडला चाललो होतो, पण विषय असा झाला, रस्ता आम्ही काही येत नाही, पहिल्यांदा फर्स्ट टाइम चाललोय. त्याच्यात रस्ता म्हणजे रस्ताच समजत नव्हता काय विषय. तर आले रायडर ATM वाले. रायडर लोक हे बेरोजगार ॲक्सेस वाले. या आमचे डबल बेरोजगार हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल ट्रॅव्हल भाई. आम्हाला जायचं टाईम झाला आहे आणि इथंच टाईमपास करतोय भाई. हे बा सगळे फोटोच्या मागं लागेल आहे. तसं व्ह्यू पण इकडं मस्त आहे. आई साहेब जाम टाईम होईल. अरे काय आता कुठं जायचंय आपल्याला? अरे आपण वरती चढायला लागेल ना. चढू ना, काय चल कोनो बात नाही. फिर तो हम जा रहे अभी. आता हे भंडारदऱ्याला आहेत आम्ही, तर डॅम जवळ आहेत आणि हा इकडं व्ह्यू. काय व्ह्यू या
कोणाचा पप्पा? माधव गारे. कोण? हा माधव गारे, हा त्याचा पप्पा. हा तसं यांचं नाव पण मस्त आहे हे बघ. माधव भगवान गारे. भगवान गारे. ते एक सरांनी नाही का यांना दोघांना नाही का नाव विचारले होते. हा काय बोलतो हे काय बोलतो हेमंत भगवान हे काय कसं सांगितलं हेमंत भगवान गारे गारे सांगितलं होतं. हा गारे बोलत होता आणि हा तेच नाव बोलत होता. पेट्रोल जाऊ दे. आम्ही माहित का ह्या इथून नाही का आम्हाला इकडे जायचं होतं रतनगडला. आम्ही आलो आशे आलो आणि येऊन आणि इकडे जायचं होतं भाई. आम्ही सरळ चाललो. हे सगळी याची कमाल आहे का? सगळी याची कमाल आहे भाई. हा मॅप लावतोय भाई. मॅप लावतोय पुढे जाऊन परत मी मॅप लावला. रतनगड तर म्हटलं मागे हा कायला पुढे चाललाय. या बा इथून सरळ आम्ही 1-2 किलोमीटर पुढे गेलो होतो आणि इथूनच जायचं आम्हाला. पावती वगैरे काढतोय गाडीची आणि माणसांची पण काढायला लागते. मग काढतो आम्ही सगळे 9 जण आहेत आणि 4 गाड्या. मग चाललोय आता. हे बघा आमचे महेश भाऊ मुतांना एकाला हाग लागली एकाला मूत लागली. थोड्याच वेळात आम्ही रतनगड पोहोचू आणि सध्या इकडे आम्ही थांबलोय व्ह्यू पाहायला. हे बा काय तो व्ह्यू बाई. काय तो हिरो डोंगर. काय ते डोंगरावरलं ते ढग बाई. आमच्याकडे माहिती आहे का आयफोन आहेत बाई. आयफोन दाखव रे. आयफोन दाखव. चुतियागिरी दाखव. पैसा हे देखो ये भाई ये है चुतियागिरी. और माझं दाखव ना तू 13 दाखव भाई. 17 ये देखो लॉन्चच्या आधी आणलाय हा भाई. 17 तीन डोळे हा फ्लॅश गायब केली. बाकी फ्लॅश डायरेक्ट मोबाईल लागते पुरा. काचेचा आहे. हे बघ चोदे आम्ही नंतर करू. आता जातोय तर पब्लिक. आम्ही रतनवाडीत पोहोचलोय आणि गडावर चढायच्या आधी दर्शनाला जातोय. हे चावी हाय 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 भेटली. हर हर महादेव. हर हर महादेव. कधी मित्रांनो मंदिरात आले ना इथं पाया नाही पडायचं. इथं पाया पडायचं कधी बी. याच्या मागं रिझन असं आहे का इथे ना कोणतं तरी राक्षस होता त्याची मुंडी कापून ठेवली. जो बी मंदिरात जाईल ना त्याच्यावर पाय ठेवून जाणार आहे. असं मी पण रीलला ऐकलंय म्हणून तुम्हाला सांगतो. हेमंत भाऊनी आपल्याला खूप मोठं रिसर्च करून आणि हे मार्गदर्शन सांगेल. म्हणजे स्पेसिफिक शंकराचं मंदिर आहे की कोणत्या पण मंदिरात जायचंय तसं. कुठं पण जावा इथं गणपती असतो. खाली अरे बापरे. भारी रे म्हणजे मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण शिवलिंग आहे तिथं. मित्रांनो आम्ही चाललोय. आम्ही गाड्या बिड्या तिला पार्किंग लावून इकडे पार्किंग लावले बा. दिसणार नाही पण दिल्यात. आणि माधव भाऊ याच टोप आहे कसला माहितीये का? मॅगीचा. हा मॅगीचा टोप आहे. भांडण आहे. मग आम्ही चाललोय आता आणि हे बाई कारण मित्रांनो चढायला स्टार्ट झाले आता. हे बा रस्ता वगैरे कोणालाच माहीत नाही कसं आहे. हे रस्ता सांगतोय वाट कशी येते कोणालाच माहीत नाही. जातोय ज्या बाजूने जाता येईल त्या बाजूने सगळ्यावर. मित्रांनो रतनगडचा रस्ता पाहून घ्या तुम्ही. सरळवर आल्यावर तुम्हाला हे घर दिसेल. चालू आहे तुम्ही केव्हा येईल ते नाही माहिती पण तिथून लेफ्ट घ्या आणि इकडनं सरळ चला. लवडं चालला. अरे आई गाले खायला नाही का तू जाटे. सॉरी ब्लॉगर. आय एम अ व्हेरी सिरियस गाय. ब्लॉगर चलो लेट्स गो.
एवढे सगळे पोरं आहेत. पोरच म्हणजे आहे, पोरी नाहीत. आणि नेमकी गड कोणता आहे तोच नाही माहिती आम्हाला. तो एक माणूस बोलला हा गड आहे इकडं वरती, आणि आम्ही चाललोय सरळ त्याला पाहून फक्त. ना आम्हाला वाट माहित आहे ना कोणत्या बाजूने जायचं ते माहिती आहे. कोणते डमरू वाजव, डमरू वाजव. आपलं विकला असेल तरी चला. जिथं बी चांगलं वाटलं तिथं थांबू आणि मॅगी बनवून खाऊ. आम्ही चाललोय पण आम्हाला रस्ताच नाही माहिती. या मित्रांनो या. ए नित्य अरे इकडे ये बे. हा बे इकडनं वाट आहे. हा मग आहे ना. ये ना तू. या रे या. या अरे बरोबर पोहोचू या. ए आलो 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 हळू या हळू या. आला रस्ता. कोण सटकला होता रे? आला रस्ता मित्रांनो. अरे हळू. इकडून रस्ता होता. हा ना. तर फायनली आम्हाला एक वाट सापडली आणि आम्ही जातोय त्या वाटेला. हा चल ना दाखवतोय मी यांना. या रे हळूहळू. तर आलो तर आम्ही आता. अजून तर भरपूर चालायचं आहे. इकडे सगळे हा आहे ना तिकडनं आहे बा. चलो फिर. हे सगळे इकडनं येत आहे आणि करणच्या गांडीला काय आग लागली काय माहिती, दुसऱ्या रस्त्याने येतोय तो. ये रे. मित्रांनो हा विपा अजून पकच वरती जायचं आहे पण आताच बसून घेतलंय यांनी. हे अजून 10 मिनिटं सुद्धा नाही वेळ घेऊन. हा का लावड्या शेट यार. देव तर गाईज तुम्हाला आजचे बोकडेवाले दाखवतो आम्ही. हे बा गाडी घेऊन आणि त्यांचे बकर पाय त्यांचे बकर पा. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? आपण आलेलो आहे अर्ध्या टोकावर. इथं सगळ्यांची जिरली आहे. स्वप्नील भैया बिल्डर भैया नमस्कार. हा नजारा आपला. चला चला या टोकावर आपल्याला जायचं आहे. चला गाईस तर आपण आता निघूया. आम्ही आता पुढं एक्सप्लोर करायला चाललोय. रुको जरा सबर करो. हा असा खूपच मुश्किल असा रस्ता आहे. हा बघू शकता तुम्ही जंगलातून. या ना शेठ. या ना शेठ. थांब रे तू. सगळे पुढे चाललेत मागे आणि आता डायरेक्ट दम लागेल भाई. पोटा पाण्यासाठी असे गोष्टी करताना काय काय शिकून आलाय बघा तुम्ही.
चपट्याची सटकली होती गाईज. चला पकड 2 मिनिटं. दे. ए, अरे ते पाडला. चायला रस्ता कसा आहे काय माहिती, आम्ही चढतोय पार. चल चल चल. हा हा चल. अरे शॉर्टकट मारेल समजून घेत जा. देव जास्त पण धरू नका ग, माझ्या डोक्यात पडल. या मुलांच्या पाहिजे सपोर्ट भेटेल का? दुसऱ्या रस्त्याने येऊ घाबरू नका तुम्ही. हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतं. हाय पोचलं. तिकडे पुढे जायचंय भाई. एवढी भारी वाट असून आम्ही त्या जंगलातून आलोय. माउंटेन ड्यू कुस्ती याच्या पाणी मागं. करते. कडा कसं वाटतंय? एकदम फाटून गेली ना जिल्हे आमची. पाकिट भाई. आता रेस्ट करतोय थोडा वेळ. ते थांबेल मस्त झोपडी बिपडे. चहा देतोय वाटतं. चहा वाटतं देतोय म्हणून. पाणी बॉटल ते आहेत आपल्याकडे आहेत पाणी बॉटल देतोय. काय सांगला कोणती कोणाची होती? अरे आख्या. आमचा रेस्ट वगैरे झालाय आणि आम्ही निघतो आता. बसलो होतो थोडा वेळ. एकदम जबरदस्त झालंय. हा एक कुरकुरे खाल्ले आणि इकडं निघतोय वरतून. इथे टेकडीवरती आहे. हा घेतो ना बॅग. काय इथंच ठेवतो का? तर हे बा ट्रेकिंगला आलोय आणि आधी झाड पडलं. हे बा. पाऊस पडलं तेवढंच पडेल असेल ना रे. आता जास्त कमी लागलाय. तुम्ही वाट पाहतोय. क्या कडू क्या हालचाल? अरे बोल. भेटू वरती डायरेक्ट. हनुमान दरवाजा असं. इकडे काय रिटर्नला असं फिरून असं रिटर्न खाली. चला चला इकडं. धन्यवाद. मंडळ आपले आभारी. बोल ना. हे हा हा इथं थांब. हे हा कोणता दरवाजा आहे? हनुमान हा हनुमान दरवाजा आहे का? पुढे वरती वरती काय? आणि त्र्यंबक दरवाजा पुढे. बरं चला. जय जय श्रीराम. मित्रांनो आम्ही वरती पोहोचलोय आणि अजून खूपच वरती आहे.
चला रे हळूहळू या. आकाश भाई दम नाही ना लागला? नाही ना. आता एकदम कडक मध्ये कडा काय चाललंय? अरे पिशवी आहे आयला काय राव. चल मग चल. मार्या काय चाललंय भाऊ? मस्त आहे का भाऊ रे? एकदम मस्त भाऊ. एकदम मस्त का? आपलं पण एकदम मस्त आहे. आणि चाललोय आता आम्ही वरती. यो नजारा पाहून घ्या तुम्ही पोरांनो. यो दे का हो. चलो मित्रांनो, इकडं मंदिर आहे आई रत्नदेवीचं. आम्ही चाललोय जरा पाय वगैरे पडतो. तुम्ही या एकदा रतनगडला या तुम्ही पण. खूप मजा आहे बाई. हो. निघलाय इथे कडे. अतिशय सुंदर असं मंदिर विश्राम करत आहे तिथे. तर मित्रांनो, आपल्याला पहिला दरवाजा लागेल हवा. तर आम्ही चाललोय आता. या बा चल रे चल. यार वरती तो बघतो बघ दरवाजा वरती. हा चल ना. माधव भाई वरती एवढं भारी वाटतंय ना. एकदम पुरं धुकं आहे भाई. दिसत तर असेलच, पुरं धुकं आहे आणि एकदम गारगार वारं सुटेल भाई. एकदम मस्त वाटतंय. ब्लॉगिंग मध्ये ब्लॉगिंग भाई ब्लॉगिंग तो बनताय ना. किती भारी वाटतंय. भारी वाटतंय एकदम. हा बाई. हा पा तुम्हाला नजारा दाखवतोय. इथं माकडे आहेत आणि सगळ्यांची पाटील पुढे जायला. मोबाईल नको चोरायला म्हणून बघ. रे माझा फोन कोणाकडे? नको नको भाऊ दाखवले अजून हे पण हे पण त्याच्या पोटाला पाहते बाळ. हे चला हळूहळू चला. अरे काय नाही करणार. हे अरे ते ग्लास आपले होते का? हे अरे काय येडे आहेत रे. हे बा अरे यार. अरे टीव्ही जाऊ दे. आपले कप अरे एवढे नव्हते ना मग टाकायचे. आयला चला काय विषय नाही. आम्ही वरती चाललो जात बा. एक व्हिडिओ घे ना 5-10 सेकंदाची. जिरली आमची. मित्रांनो, आम्ही आलो आता. आलो तांबून केव्हाच आलोय. तोपर्यंत आपण डब्बा खाऊ. डब्बा वगैरे खाऊ मस्त. छोटा डब्बा कुठे गेलं? आम्ही तोपर्यंत डब्बा खातो आणि खाली गेल्यावर मग कॅम्पिंग करू. कारण आम्हाला मॅगी खायची. खाली गेल्यावर गरम गरम असतं. डब्यात कोणी कोणी काय काय आणेल दाखवतो तुम्हाला. ए माझे आपला रवा का रे? ए रवा का रे? रवा का? हा मग रवा आणेल माधवने. माधवने रवा आणेल आणि तिकडे टमॅटोची चटणी मस्त. भाकर खातो मग बोलतो. A few moments later. मित्रांनो, आम्ही आता खाली चाललोय. इकडनं डायरेक्ट खाली जातोय आणि खाली गेल्यावर मग मॅगी बनवून खाऊ. तब तक इसके फोटो निकालता हूँ मैं इसके.
आमची मॅगी झाली आणि आम्ही मॅगी खातोय तेव्हा हे सगळा तर झालं आमचं आणि मॅगी वगैरे खातो मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळाने. भूका लागेलच भाई. नाही रे बस का चड्डी चड्डी फाडतोय का माझी. थोडी कमी हजार पण नाही रे. जय महादेव. असं अजिबात नको तुझ्याशिवाय गांडे किडे कोणाचेच नाही. इकडे पाय A few moments later. तर मी खाली उतरतोय आणि हे माधव मी आणि इकडे कारण मागे राहिलो बाकी पुढे गेलेत. खालून मी बॅग आणली वरतून मीच मागितली याच्याकडं. भाई खायला सगळे होते आणि पिशवी घ्यायला कोणीच नाही. हे बा हे सगळे तसेच चालले. मी माझी बॅग घेतले भाऊ. खालून वरून दोन्ही इकडून मी चढवली उतरवली आणि बस काय मग हे माझ्या बरोबर आहे ना. मग तुम्ही तिकडे ठेवा नाही तर काही करा. नाही रे तिकडनं आलो तू तर दुसऱ्या रस्त्याने. तुला काय चक्कर आली? क्रॅम्प रे क्रॅम्प टाईप. असं कर दादा असं कर असं अटकन झालं झालं का झालं. हे तर चला मित्रांनो त्याच्या पायाला क्रॅम्प आला होता. म्हणजे काय रे म्हणजे वात वात का. हा तर मित्रांनो त्याच्या पायाला वात आला होता. आता वात सरळ झालंय आणि आता निघालोय आम्ही. आणि उतरता अख्खा घामागिरी झालोय भाई. चढताना घामागिरी उतरताना घामागिरी आणि उतरताना तर एकदम शांत झालेत सगळे गोरे बा. बाकी एक दोन गेलेत पुढे गेलेत. काय मित्रांनो काय चढताना असा विषय झाला 3-4 डोंगर फिरलो. ते कमी नको फक्त असं असं कर ना एकदम हवाला तात्कर नाही इथून भाऊच्या पायाला क्रॅम्प आलाय. सगळी रिकामी गेली. कधीच नाही आलं. अरे 2 वेळेस तू पडला. तर चला मित्रांनो हळूहळू निघतो आम्ही. मित्रांनो आम्ही थांबलो इथं हातपाय वगैरे धुवले आणि निघतो आता. जरा बरं वाटलं गार गार पाण्यात हातपाय धुवून. त्या सामने राहतात जो काल त्यांच्या आईचा पोटा काही साहेब रस्ता चुकले होते शिवाय देत चाललेत. आता आम्ही पण आलो इकडनं. आम्ही पण माहिती आहे का असे खालून गेलो होतो असे आणि मग तिकडे चढलो होतो. आम्ही परत तिकडे जाऊन आलो होतो असे ह्या डोंगराला जाऊन असे पूर्ण इकडे चढलो होतो. आम्ही वरतो होतो ना तेवढं ते पुरा धुक्याने बोरला होता. आता एकदम पा कसं दिसतंय. वरतून दाखवलं तुम्हाला कसं दिसतंय तो भयानक. आता चाललोय खाली. बाकी पब्लिक तिकडे आहे पुढं आणि मी आहे मागं निघतोय. का बरं मित्रांनो आम्ही तिकडनं आलोय आणि बसलोय आणि आमचा एक विचार चाललाय का इथं आंघोळ करायची. कोण आंघोळ नाही रे पण
कोण आंघोळ नाही करेल ए नको तेवढ्या लाव नको यावे 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 नको दरे त्याला आखे कोणाचा गळला कोणाचा गळला गळला नाही मुतले इथं सगळे ब्युटिफुल तुझ्या आईला ए आणा कोण वॉटरप्रूफ आहे का नाही टेस्ट करू आणा लावा ना आता लावा ना बॉडी लावा ना आता बॉडी लावायला काय आलं तुला साहेब आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालोय मस्त इथं गार गार पाण्यात फ्रेश झालो आणि आता निघतोय घरला जायला सगळे भांडे घासायला ये म्हणलं माय गडावरून येत आहे आणि सगळे इथं आंघोळ करायला थांबताय बाई ते तिकडे तर पक्कीच गर्दी आहे खूपच आम्ही आंघोळ केली मस्त आता निवांत चाललोय तर मित्रांनो चाललोय आता गडावरून येतं आणि सगळे नाही का आंघोळ करायला थांबताय इथं नदीत हे बघा आम्ही पण थांबलो आंघोळ वगैरे केले आणि चाललोय आता मस्त रतनगडाला बाय बाय बोलू और हम निकलते